आजच्या या सेशनमध्ये सुरुवातीला आपण चर्चा करणार आहोत राज्यसेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्था. आता भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेळेला आपल्याला राज्य सेवा परीक्षा आणि त्यातल्या त्या 2025 पासून जो नवीन पॅटर्न सुरू होतात याच्या अँगलने जर पाहायचं झालं तर पहिल्यांदा बघावा लागतो तो पूर्वचा सिलेबस. बरोबर. हो आता सर. या पूर्वच्या सिलेबसला तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतं आहे तिच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे अर्थव्यवस्थेचं सिलेबसमध्ये? वाचा बरं पूजा. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्रम इत्यादी. बरोबर. म्हणजे या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था असा कोणताही प्रत्यक्ष शब्द उल्लेख आपल्याला दिलेला नाही. बरोबर. हो सर. मात्र त्याऐवजी आपल्याला आर्थिक आणि सामाजिक विकास ही संकल्पना मेन्शन केलेली आहे. बरोबर. हो सर. आता आर्थिक आणि सामाजिक विकास हा अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. मात्र त्याला स्पेसिफिकली भारतीय अर्थव्यवस्था असं टायटल देऊन त्याच्या पुढे मेन्शन नाही केलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था असं टायटल दिसतंय का तुम्हाला या ठिकाणी? होय सर. डायरेक्ट सुरुवात कोणत्या शब्दाने झाली? आर्थिक व सामाजिक विकास. म्हणजे विकास या शब्दातून झाली. ठीक आहे. हो सर. आर्थिक आणि सामाजिक मात्र काय? तर विकास म्हणजे डेव्हलपमेंट ही कॉन्सेप्ट आहे सुरुवातीलाच. बरोबर. हो सर. मग डेव्हलपमेंट डायरेक्ट होते का? किंवा विकास म्हणजे काय? मग विकास डायरेक्ट होतो का? किंवा प्रत्यक्ष दिसायला विकास सुरुवात होते का? की त्या अगोदर कोणत्या कॉन्सेप्ट आहे हे माहिती असायला पाहिजे की नको? हो सर. म्हणजे विकास ही संकल्पना तुम्हाला समजण्याआधी कोणकोणत्या फंडामेंटल कॉन्सेप्ट समजणं आवश्यक आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. येस ऑर नो? हो सर. मग विकास या संकल्पनेच्या आधी एक संकल्पना येते ती म्हणजे वाढ. वाढीनंतर विकास. कळालं? हो सर. वाढीला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ग्रोथ. वाढीला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? ग्रोथ. ग्रोथ. ग्रोथ नंतर डेव्हलपमेंटकडे वाटचाल होते, विकासाकडे. ठीक आहे. हो सर. मात्र वाढ ही जी संकल्पना आहे त्यासोबतच प्रगती ही पण एक सायमल्टेनियस संकल्पना आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रोग्रेस. वाढीसोबतच संलग्न असणारी संकल्पना कोणती आहे? प्रगती. मात्र प्रगती ही सोशल कॉन्सेप्ट आहे. कशी कॉन्सेप्ट आहे? सोशल. सोशल. मात्र इथं सोशल आणि इकॉनॉमिकल दोघही पॅरामीटर्सवर विकास काउंट करायचा. येस ऑर नो? हो सर. म्हणून या विकासाच्या अगोदर तुम्हाला वाढीचा पण अभ्यास करायचा आहे आणि सोबत सामाजिक प्रगतीचा पण अभ्यास करायचा आहे. कळालं? हो सर. सोबत त्यांनी डॅश दिली आणि पुढे म्हटलं शाश्वत विकास. पहिल्यांदा आर्थिक आणि सामाजिक विकास समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉन्सेप्ट अजून समजून घेणं अपेक्षित आहे त्याला म्हणतात शाश्वतता. येतं लक्षात? त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सस्टेनेबिलिटी. येतं लक्षात काय म्हणतो? सस्टेन. सस्टेनेबिलिटी. येतं लक्षात? त्याला आपण मराठीत म्हणतो शाश्वतता. ठीक आहे. हो सर. आता त्याला शुद्ध दुसरा पर्यायी शब्द पण आहे, चिरकाल टिकणारा विकास. सस्टेनेबिलिटीला दुसरा पर्यायी शब्द काय आहे? चिरकाल टिकणारा विकास. कळालं? हो सर. आता पहिल्यांदा तर तुम्हाला शाश्वत
म्हणजे काय? सस्टेनेबिलिटी ही कॉन्सेप्ट समजावी लागेल. सोशल, इकॉनॉमिकल, डेव्हलपमेंट या तिघही संकल्पना, तिघी चारी संकल्पना शिकताना त्याच्या अगोदर कोणत्या संकल्पना आहेत का, की ज्याच्यावर या संकल्पना अवलंबून आहेत? त्या पूर्व संकल्पना शिकल्याशिवाय, समजल्याशिवाय या संकल्पना कळतील का? होय सर. नाही. त्यातल्या त्यात पहिले जे शब्द आहेत त्याच्यावरच आधारित पुढचे शब्द आहे. पुढचा शब्द आहे दारिद्र्य. म्हणजे या ठिकाणी आर्थिक दारिद्र्य, सामाजिक दारिद्र्य या दोघही बाबतीत या मुद्द्यांचा अभ्यास करावा लागेल. समावेशन, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्क्ल्युजन, म्हणजे समाविष्ट करून घेणे. जे आजपर्यंत समाविष्ट न होते त्यांना सामावून घेणे याला म्हणतात इन्क्ल्युजन, इन्क्ल्यूड करणे. बरोबर. मग समावेशन ही संकल्पना कोणत्या बाबतीत अभ्यासायची आहे? सामाजिक समावेशनाकरता अभ्यासायचं आहे की आर्थिक समावेशनाकरता अभ्यासायचं आहे, तर दोघंही करता अभ्यासायचं आहे. कळालं? हो सर. पुढचा शब्द आहे लोकशाही. कोणता शब्द ऍड केलेला आहे? लोकशाही. आता लोकशाही पर्टिक्युलरली ही कॉन्सेप्ट पॉलिटीची आहे, राज्यशास्त्रामधली आहे. सोर्नो. होय सर. मात्र इथं लोकशाही काय करते आहे? तर लोकशाहीचा अभ्यास तुम्हाला इकॉनॉमिकल अँगलनी करायचा आहे. कळालं? होय सर. सोबत सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, म्हणजे सोशल सेक्टर्स मध्ये जे काम केले जातात, उपक्रम राबवले जातात शासनाकडून वगैरे, त्याचा अभ्यास करायचा. आणि शेवटचा सगळ्यात घातक शब्द म्हणजे इत्यादी, एक्सेट्रा. म्हणजे याला अंतच नाही. कळालं? होय सर. म्हणजे पूर्वला प्रत्यक्ष भारतीय अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र असा शब्द न देता काही संकल्पना मांडलेल्या आहेत आयोगाने सिलेबसमध्ये. आणि या सिलेबसमध्ये ज्या संकल्पना आहेत त्या डायरेक्ट नाही आलेल्या, त्या कोणत्या तरी पूर्व संकल्पना आहेत, त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे पहिल्यांदा ही सिक्वल समजून घ्यावी लागेल, की एकमेकांशी कनेक्ट असणाऱ्या संकल्पना कोणत्या आहेत. त्याचा सर्वांचा अभ्यास करत करत या संकल्पनांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हा झाला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. कळालं? होय सर. आता तुम्हाला दिसेल की हा जो नवीन ऑब्जेक्टिव्हचा, म्हणजे आता जो एंड झाला 2024, हा एंड पॉइंट होता सिलेबसचा. बरोबर की नाही? होय सर. त्यातल्या त्यात मेन्सच्या सिलेबसचा. बरोबर. आता पूर्वचा सिलेबस बदललेला आहे का? नाही सर. पूर्वचा सिलेबस 2025 ला पण तोच आहे. म्हणजे याला तुम्हाला पूर्वी जसा अभ्यास करत होता तसाच अभ्यास करावा लागेल. हे काही वेगळं सांगण्याची गरज आहे का? होय सर. म्हणजे याच्याकरता आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत हे समजून घेतलं की 2025च्या पूर्व परीक्षेला कसे प्रश्न येतील हे समजेल की नाही? होय. मग आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत एमपीएससी आयोगाने, आणि विशेष करून या 5 नंबरच्या घटकावर, ते पाहून असं लक्षात येतं की या प्रत्येक शब्दावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. या शब्दांच्या बाहेर आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीत. मग हे शब्द समजून घ्यायचे म्हणजे कसं? मग सामाजिक विकास मोजमाप करण्याचे मापदंड कोणते? ज्याला आपण इंडिकेटर म्हणतो. ठीक आहे. होय सर. शुद्ध मराठी भाषेमध्ये त्याला निर्देशांक म्हणतो. बरोबर. होय सर. आणि निर्देशांक वापरून
इंडेक्स तयार केला जातो. म्हणजे निर्देशक तयार केला जातो. निर्देशंकापासून निर्देशक. कळालं? हो सर. मग पहिल्यांदा निर्देशांक समजले पाहिजे की डायरेक्ट निर्देशकावर उडी मारावी लागेल? निर्देशांक. निर्देशांक. मग इंडिकेटर कोणकोणते आहेत हे अभ्यासायला आर्थिक निर्देशांक कोणते आहेत विकास मोजमापाचे, आणि सामाजिक निर्देशांक कोणते आहे विकास आर्थिक मोजण्याचे, हे अभ्यासायला लागेल. त्या समजून घ्यायला लागेल. मग त्याच्यानंतर इंडिकेटर इंडेक्स वगैरे, त्यातल्या त्यात भारताचे इंडिकेटर, राष्ट्रीय पातळीवरचे इंडिकेटर याचे कंपॅरिझन पण अभ्यासावं लागेल. येस ऑर नो? हो सर. याच्या बाहेर याच्यावर गेल्या 10 ते 12 वर्षात प्रश्न विचारलेले नाही. अभ्यास कसा करायचा असतो हे अभ्यासक्रमालाच प्रश्न विचारून तुम्हाला कळतं. तुम्हाला दुसऱ्याला कोणाला विचारायची गरज नाही की मी इकॉनॉमीचा अभ्यास कसा करू, किंवा कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला कोणाची गरज नाही पडली पाहिजे. पण कसं असतं, मुळात आपल्याला ते महत्व आणि त्याला समजून कसं घ्यायचं ही पद्धत माहीत नसते. मग इकॉनॉमीचा अभ्यास कसा करायचा याचं उत्तर कोण देतंय आपल्याला? सिलेबस. सिलेबस. आणि सिलेबसचा प्रत्येक शब्द समजून घेऊन आपल्याला कळेल तर की अभ्यास कसा करायचा आहे. आणि याला जोड द्यायची आहे PYQची. कसली जोड द्यायची आहे? PYQच. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, की या मुद्द्यांवर कसे प्रश्न आले. मग त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना समजवावं लागेल, ते मुद्दे क्रमाने घ्यावे लागतील. कळालं? हो सर. आता बघा, एक उदाहरण देतो फक्त. इथं शाश्वत विकासाचा अभ्यास करायचा झाला तर मी काय बोललो मगाशी? कुठून सुरुवात करावी लागेल? त्याची पूर्व. पूर्व काय? ती कॉन्सेप्ट कशी आली त्याच्या माणसं. एक्झॅक्टली, कॉन्सेप्ट कधी आली. बरोबर. आणि हाच प्रश्न 2013-14 आयोगाने विचारला, की जगाच्या पाठीवर पहिल्यांदा शाश्वत ही संकल्पना कोणत्या परिषदेत चर्चा झाली. त्या परिषदेचं नाव विचारलं. आता मला सांगा, काही विशेष होता का हा प्रश्न? की हा प्रश्न अचानक कसा आला? अचानक आला का? नाही सर. अचानक नाही आला. सिलेबस मध्ये मेन्शन आहे, तर ते सिलेबस मधले प्रत्येक शब्द कधी, कुठे, कसे, का, हे प्रश्न ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक कॉन्सेप्टला विचाराल, त्यावेळेला तुम्हाला एक माहितीचा एक संग्रह तुमच्यापाशी तयार होईल, आणि त्याचाच आधारे तुम्हाला PYQs पाहून समजेल की असेच प्रश्न आयोग विचारतोय. मग तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज आहे का? नाही सर. नाही. मग एकदा विचारलं शाश्वत विकासाची संकल्पना किंवा शाश्वत ही संकल्पना जगाच्या पाठीवर कधी विकसित झाली. आता पहिल्यांदा विचारलं जग पहिल्या परीक्षांमध्ये, नंतर विचारलं भारत, की भारतात पहिल्यांदा शाश्वत विकासाचं धोरण कधी राबवण्यात आलं किंवा पहिल्यांदा कधी चर्चा झाली त्याच्याबद्दल. आता प्रश्न बदलला का सांगा बरं? नाही प्रश्नाचा सर. गाभा बदलला का? नाही. पहिल्यांदा जगाच्या पाठीवरचं विचारलं, आता नॅशनल म्हणजे भारतीय राष्ट्रीय पातळीवर विचारलं. कळतंय? हो सर. तसंच दारिद्र्य. मग पहिल्यांदा काय समजावं लागेल? दारिद्र्य म्हणजे काय? बरोबर की नाही? हो सर. आणि त्याचे किती प्रकार असतात? ते मोजमाप किती प्रकारात केलं जातं?
आणि दारिद्र्य मोजमापाचे काही निर्देशक आहेत का? म्हणजे इंडिकेटर इंग्लिशमध्ये. हे नुसतं क्रमाने जरी तुम्ही शोधत आलात आणि त्याला तुमच्या नोट्सचा भाग बनवलं, तर तुम्हाला असं दिसेल की याच्या बाहेर आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारलेले नाही. याच्या बाहेर नाही, याच्यावरच आहे. बरं, दारिद्र्याचं मोजमाप करावं लागेल की नाही, किती दारिद्र्य आहे हे? हो सर. मग दारिद्र्याचं मोजमाप करत असताना ते कोण कोण करतं? तर मग ते केंद्र शासन पण करतं. त्यातल्या त्यात केंद्र शासन ज्या समित्या नेमतं त्या समित्या पण करतात. त्या समित्यांच्या काही शिफारसी असतात. येस ऑर नो? हो सर. अहो, हेच तर विचारलं जात आहे, मग दुसरं काहीच नाहीये. की केळकर समिती काय म्हटली, आबिद हुसेन समिती काय म्हटली, मॉन्टेग सिंग अहलुवालिया काय म्हटले. पहिल्यांदा दारिद्र्याचं मोजमाप करण्याचं श्रेय जातं दादाभाई नौरोजी यांना. त्यांनी किती मोजलं, किती काउंट केलं होतं, हेच विचारलं ना मागच्या वेळेला आतापर्यंत आयोगाने. वेगळं नाहीये. पण दारिद्र्य हा शब्द पाहायचा आणि एखाद्या पुस्तकाचं चॅप्टर उघडायचं आणि त्यांनी जसं दिलेलं आहे तसं अभ्यासायचं. हे पा पुस्तक अभ्यासणं हे गैर नाही, पण स्वतःला त्या मुद्द्याच्या आधारे प्रश्न न विचारणं हे गैर आहे. कारण की एक प्रकारचं जो पुस्तकाने जे मांडलेलं आहे तेवढ्यावरच तुम्ही जर अवलंबून राहायला लागलात, तर दारिद्र्य किंवा अशा प्रकारच्या संकल्पना तुम्हाला कोणाच्या ज्ञानातून अभ्यासता आहात तुम्ही? लेखकाच्या, त्या पर्टिक्युलर पुस्तकचे तुम्ही जे वापरतायत ते. येस ऑर नो? हो सर. आयोग त्याच पुस्तकाचा वापर करेल याची काही गॅरंटी का? हो सर. आयोग मूलभूत कॉन्सेप्टवर प्रश्न विचारताय आणि मूलभूत प्रश्न कोणते आहेत? का, कधी, केव्हा, कसे? हे प्रश्न तुम्ही विचारा. प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला जे उपमुद्दे मिळतील किंवा त्याला आपण उपघटक म्हणूया, हे उपघटक मिळाल्यानंतर तुम्ही ते कोणतं जे काही XYZ पुस्तक वापरायचं आहे किंवा वापरता आहात त्याच्यातून बघा. नसेल काही एक्स्ट्रा करिक्युलर माहिती हवी असेल तर मोबाईल आहे, इंटरनेट आहे, त्याच्यावर गुगल करून सर्च करा. आणि मध्यभागी आधार ठेवा PYQचा. अरे, हा प्रश्न काही या पुस्तकात नाहीये, बरं ही कॉन्सेप्ट थोडी फिरून विचारली, चला गुगल करूया. तर कळालं? हो सर. अशा पद्धतीने तुम्हाला मी मापदंड दिला की पूर्वचा अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे. आता वळूया हो सर. मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे. आता राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्याचे जनरल स्टडीजचे जे 4 पेपर आहेत, त्या जनरल स्टडीजच्या 4 पेपर पैकी सामान्य अध्ययनाचा जनरल स्टडीजचा जो पेपर क्रमांक 3 आहे, यामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भातले घटक पाहायला मिळतात. कळालं? हो सर. मात्र हा जो पेपर क्रमांक 3 आहे, याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र याच्या ऐवजी एकच शब्द वापरलेला आहे. कोणता? आर्थिक विकास. आर्थिक विकास. मग हा विकास कशाच्या माध्यमातून होतो किंवा कोणत्या देशाला विकास करायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? नियो- नियोजन. पूजाला IAS बनायचं आहे, तर IAS साठी पूजेने काय केलं पाहिजे? नियोजन. नियोजन केलं पाहिजे. ते देशाचा विकास करायचा असेल की व्यक्तीचा व्यक्तिगत विकास करायचा असेल कमी वेळामध्ये आणि पद्धतशीरपणे, तर नियोजन आवश्यक असतंच. म्हणून पहिलाच मुद्दा आला नियोजनाचा. आला की नाही? हो सर. पुढचा मुद्दा, सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या. आता
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला, तिच्यात पण समावेशक शब्द होता की नाही? हो सर. आता इथं फक्त समावेशक नाही वापरलं, समावेशन नाही वापरलं, सर्व शब्द ऍड झाला. येस ऑर नो? हो सर. पण त्यातून परत दुसरे शब्द पण ऍड झाले त्याच्यानंतर. म्हणजे अगोदर लावला सर्व आणि त्याच्यानंतर शब्द लावला, त्याच्यातली वाढ पण अभ्यासायची आहे आणि त्याच्या समस्या पण अभ्यासायच्या आहे. म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू अभ्यासायच्या आहे. प्लस पॉइंट पण आणि निगेटिव्ह पॉइंट. कळालं? हो सर. आता तिसरा जो मुद्दा आहे तो आहे देशाच्या विविध भागातील मुख्य पिके, पीक पद्धती, जलसिंचन, साठवण, शेती उत्पादनाची वाहतूक मर्यादा, संबंधित अडचणी, शेतकऱ्यांसाठी ई तंत्रज्ञान. हा मुद्दा आहे. सॉरी, तिसरा मुद्दा सुटला. सरकारचा अर्थसंकल्प. ठीक आहे. हो सर. म्हणजे गव्हर्नमेंट बजेट. आता हा बजेट तुमचा सिलेबसमध्येच मेन्शन केलेला आहे की नाही? सिलेबसमध्ये दिलाय ना हा? हो सर. मग जर कोणी म्हणेल नाही नाही मला तर बजेट समजत नाही, मी तर बजेटच्या नोट्स पाहिल, मी तर बजेटचं स्पीच मला कळतच नाही, त्याला या प्रश्नांची उत्तरं देता येतील का पूर्णपणे? अर्थसंकल्पावर जे प्रश्न विचारले जातील त्याच्यावरचे प्रश्नची उत्तरं देता येतील का? नाही सर. नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं? अर्थसंकल्प पहा. हो सर. तुम्ही बघितलं पण होतं ते. काही गोष्टी कळणार नाहीत, पण सुरुवात तर करावं लागेल ना. हो सर. आता हा जो पुढचा मुद्दा आहे, हा पुढचा मुद्दा कशाशी संबंधात वाटतो तुम्हाला साधारणपणे? तर हा कृषी संदर्भातला मुद्दा आहे. हे नो? हो सर. आता हा जो कृषी संदर्भातला मुद्दा आहे, हा तुम्हाला इतिहासात पण तुम्ही अभ्यासला आहे. हे नो? हो सर. सिंधू संस्कृतीची लोक कशी शेती करत होती वगैरे वगैरे वगैरे. महाजनपदांमध्ये कृषी व्यवसायाचं स्थान काय होतं वगैरे वगैरे. कळतंय? हो मात्र सर. आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट कंडिशनची अभ्यास करायचा आहे. देशाच्या विविध भागातील मुख्य पिके. म्हणजे इथं फक्त महाराष्ट्राचं एग्रिकल्चर नाही अभ्यासायचंय, इथं ऑल ओव्हर इंडियाचं एग्रिकल्चर अभ्यासायचंय. मग त्याच्यामध्ये कोणकोणते क्रॉप्स घेतले जातात भारतभर, मुख्य पिके कोणते आहेत, ते घेण्याची पद्धत कशी आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. कळालं? हो सर. सर पण महाराष्ट्रावर जास्त भर द्यायचा आहे का सर? कोण म्हटलं? सर इथं वरती महाराष्ट्राच्या काही भागांच्या असं. येतंय लक्षात? इथं महाराष्ट्राच्या सह काही भारांशासह असं तुम्हाला टायटलला म्हटलंय. इथं काय म्हटलंय? देशाच्या. मग आता याला प्राधान्य द्याल की याला प्राधान्य द्याल? महाराष्ट्राकडून देशाकडे आलं पाहिजे की देशाकडून महाराष्ट्राकडे आलं पाहिजे? देशाकडून महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पहिल्यांदा प्राधान्याने तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे? देशाचं देश. करणं. आणि देशामधला ज्या वेळेला सगळ्या स्टेटचा अभ्यास कराल तुम्ही, की गुजरातमध्ये हे पीक आहे, राजस्थानमध्ये हे पीक आहे, तामिळनाडू हे पीक आहे, तेव्हा महाराष्ट्राचा पण नंबर लागेल की नाही? का महाराष्ट्र सुटून जाणार आहे देशाचा अभ्यास करता करता? नाही सर. कळतंय? हो सर. आता पहिले जे 3 ते 4 टॉपिक आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे कंडिशन्स म्हणजे थेअरी अभ्यासायची. म्हणजे
मुख्य पिकं काय आहेत, पीक पद्धती कोणत्या आहेत, सिंचनाचे प्रकार पद्धती कोणत्या आहेत, साठवणुकीचे पद्धती प्रकार कोणत्या आहेत, शेती उत्पादनांची वाहतूक आणि विपणन कसं केलं जातं, इथपर्यंत सगळं थेरी आहे. येस ऑर नो? हो सर. पण इथून पुढं प्रॅक्टिकल आहे. मर्यादेपासून तर ई तंत्रज्ञानापर्यंत. मर्यादा आणि संबंधित अडचणी हे मुद्दे कळण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? काय माहिती असायला हवं, पूजा? करंट अफेअर. बरोबर. म्हणजे मुख्य पिकांच्या पीक पद्धतीतल्या मर्यादा काय निर्माण झालेल्या आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, हे कळालं पाहिजे. सिंचन पद्धती आहे, पण सिंचन पद्धतीच्या मर्यादा काय आहेत आणि अडचणी काय आहेत, हे कळालं पाहिजे. साठवण आहे, मात्र साठवणीच्या मर्यादा काय आहेत हे अभ्यासायचं आहे. शेतीमालाची वाहतूक आणि विपणन मधल्या मर्यादा काय आहेत आणि अडचणी काय आहेत. म्हणजे हा जो मुद्दा आहे, हा अगोदरच्या सर्व मुद्द्यांशी अटॅच करायचा आहे. थेअरी पण अभ्यासायची आणि करंट अफेअर पण अभ्यासायचं आहे. एस ऑर नो? हो सर. सरकारी अर्थसंकल्प दरवर्षी येतो की नाही? हो सर. मग हे पण करंट अफेअर झालं की नाही? हो सर. सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या या अपडेट होत असतात की नाही? वाढ तर हो. दिवसेंदिवस होतेच आहे ना. इकॉनॉमीमध्ये, इकॉनॉमिकल एक्सपेंडिचर्स मध्ये, सरकारी खर्चामध्ये. बरोबर की नाही? हो सर. मात्र या सर्वसमावेशक वाढीसोबत त्याच्या समस्या पण नवीन नवीन उद्भवत आहेत का? समस्या कायम राहत आहेत जसं तशा? नाही सर. लोकसंख्या वाढ होते आहे, तर त्या लोकसंख्या वाढीमुळे विकासाचे आणि रोजगाराचे प्रश्न निर्माण होत आहेत की नाही? हो सर. साधन संपत्ती आता अपूर्ण पडायला लागली की नाही? हो सर. म्हणजे काल जे पाणी पुरत होतं, सगळ्यांना पुरून उरत होतं, आज ते पाणी मुळात पुरतंय का? नाही सर. ते आपल्याला आता जानेवारी फेब्रुवारी मध्येच काही गावांना महाराष्ट्रभराचा विचार केला तर टँकर पुरवावे लागतात. एस ऑर नो? हो सर. आणि जवळपास फेब्रुवारी महिना जरी पकडला तरी जून पर्यंत तुम्हाला पाणी पुरवायचं आहे. कारण की पाऊस तर जून नंतर सुरू होणार आहे. एस ऑर नो? ते पण भौगोलिक परिस्थिती जर चांगली राहिली तर. नाही तर तो डिले पण होतो, उशीर पण होतो. एस ऑर नो? हो सर. मग हे सगळं जे कृषी उद्योगांचं नियोजन आहे ते पावसासारख्या महत्वाच्या घटकावर, पाण्यावर अवलंबून नाही का? हो सर. मग त्यातच तर नियोजन अभ्यासायचं आहे. म्हणजे याच्यात पण करंट अफेअर आले का? हो सर. चला, इथपर्यंत पोहोचलो होतो कृषीपर्यंत. आता पुढचा मुद्दा वाचा बरं ते ओळ. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतीशी संबंधित मुद्दे. सार्वजनिक वितरण प्रणाली, उद्दिष्टे कार्यप्रणाली, मर्यादा सुधारणा, शिल्लकी, साठा व अन्न सुरक्षाची समस्या, तंत्रज्ञान मोहीम, पशुपालनाचे अर्थशास्त्र. ओके. आता हो या सर. सगळ्या मुद्द्यांमध्ये आतापर्यंत जेवढे काही आपण चर्चा करतोय, ठीक आहे, हो सर. याच्यामध्ये आणि पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम पाहिला त्याच्यामध्ये मूळ मूळ फरक काय दिसला तुम्हाला? तर याच्यामध्ये मूळ फरक आहे, पूर्व परीक्षेला इत्यादी म्हटलं होतं, इथं कुठंच आतापर्यंत इत्यादी हा शब्द आलेला नाही. एस ऑर नो? हो सर. त्याच्यामुळे इतर काही शोधण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा जे दिलेलं आहे तेच व्यवस्थित करा पहिल्या टप्प्यामध्ये अभ्यासाच्या. कळालं? हो सर. आता बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदाने, याला आपण म्हणतो डायरेक्ट अँड इनडायरेक्ट ऍग्रिकल्चरल सबसिडी.
सबसिडी हा शब्द खेड्यापाड्यामध्ये प्रचलित आहे. येस ऑर नो? हो सर. मग ज्या वेळेला एखादी खताची युरियाची बॅग घेतो, त्यावेळेला तो शेतकरी ज्या हिच्यातून घेतो, दुकानातून, शासनमान्य दुकानातून वगैरे म्हणा, तर त्याला तिथं आधार कार्ड मागितलं जातं. येस ऑर नो? हो सर. कशासाठी? कारण की या आधार लिंकमुळे त्याला ते काय प्राप्त होणार आहे? अनुदान प्राप्त होणार आहे, सबसिडी. येस ऑर नो? हो सर. मग मला सांगा, या संकल्पना म्हणजे डायरेक्ट सबसिडी म्हणजे काय, इनडायरेक्ट सबसिडी म्हणजे काय, हे अभ्यासावं लागेल की नाही? हो सर. म्हणजे बघा, इथं काय म्हटलेलं आहे? प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शेती अनुदान, बरोबर? हो सर. आता इथं अभ्यासाची सुरुवात कशी करावी लागेल? सबसिडी म्हणजे काय? ठीक आहे सर. डायरेक्ट सबसिडी म्हणजे काय? इनडायरेक्ट सबसिडी म्हणजे काय? आणि कोणकोणत्या ऍग्रिकल्चरल सबसिडी उपलब्ध आहेत, त्या कोणत्या? हे अभ्यासायचं आहे पहिल्यांदा. हे याला म्हणणार तुम्ही बेसिक. याला काय म्हणणार? बेसिक. बेसिक. इथं तुमचा अभ्यास सुरू होणार आहे. ठीक आहे? इथं काय हो होणार आहे? सर. अभ्यास सुरू होणार आहे. मग ते बेसिक अभ्यासल्यानंतर इथं पुढे काय म्हटलेलं आहे? संबंधित मुद्दे. काय म्हटलेलं आहे? संबंधित मुद्दे. संबंधित मुद्दे म्हणजे काय? रिसेंट करंट अफेअर. कळालं? हो सर. चा मुद्दा कोणता आहे याच्यामध्ये? किमान आधारभूत किंमत. कोणता मुद्दा आहे? किमान आधारभूत किंमत. किमान आधारभूत किंमत. आता किमान आधारभूत किंमत म्हणजे इंग्लिशमध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस, शॉर्टकट मध्ये MSP. शेतकरी अडाणी असो की सुशिक्षित असो, तो म्हणतो, हा शेताच्या मालाला भाव कुठे आहे, MSP कुठं देत आहे सरकार, किंवा सरकारच्या बाजूनी असलं तर आम्ही तर MSP देतोय. MSP 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 नेहमी चर्चेत असतं की नाही? हो सर. शेतमालाचा भाव चर्चेत असतो की नाही? हो सर. शेतमालाचा भाव ज्या कॉन्सेप्टशी डील करणारा आहे तो आहे किमान आधारभूत किंमत. म्हणजे ही पहिल्यांदा संकल्पना, मिनिमम सपोर्ट प्राइस नेमकं ठरते कशी, कोण ठरवतं, कोणकोणते मुद्दे विचारात घेतले जातात, कोण ठरवतं, हे सगळे इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर सध्याचं करंट अफेअर काय आहे हे अभ्यासावं लागेल. येस ऑर नो? हो सर. सार्वजनिक वितरण प्रणाली. पुढचा मुद्दा कोणता आहे? सार्वजनिक वितरण प्रणाली. आणि त्याच्या पुढे कॉमा म्हटलंय की डॅश म्हटलंय? कॉमा. हा कॉमा आहे. नाही सर, डॅश. डॅश म्हटलंय म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये काय काय अभ्यासायचं आहे? तर उद्दिष्ट अभ्यासायची आहे, ती कार्यप्रणाली अभ्यासायची आहे, त्याच्या मर्यादा अभ्यासायच्या आहे आणि सुधारणा अभ्यासायच्या आहे. म्हणजे एवढे 4 मुद्दे एकट्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अभ्यासायचे. कळालं? हो सर. तर सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे काय? तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ज्याला आपण म्हणतो शॉर्टकटमध्ये PDS, आणि आणखी सोप्या भाषेमध्ये रेशनिंग. दुकानात जे धान्य येतं, ते धान्य कुठून सरकार खरेदी करून कुठं साठवून त्या दुकानापर्यंत कसं येतं, या सगळ्या यंत्रणेचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीचा अभ्यास होय, सोप्या भाषेत. कळालं? हो सर. मग याच्यामध्ये करंट अफेअर आलेत की नाही आलेत? हो सर. आले.
त्याच्यानंतर शिल्की साठा, अन्न सुरक्षा, फूड सिक्युरिटी, तंत्रज्ञान, हे तर सगळे करंट अफेअरचे मुद्दे आहेतच. येस ऑर नो? हो सर. पुढचा मुद्दा आहे, कोणता मुद्दा आहे पुढचा? भारतातील अन्न प्रक्रिया ठीक आहे. आणि संबंधित म्हणजे उद्योग. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, अन्नावर केली जाणारी प्रक्रिया किंवा पदार्थांवर केली जाणारी प्रक्रिया, त्याच्या संदर्भात ते उद्योग, त्याचं महत्व, त्याची व्याप्ती, हे सर्व. मात्र हे अन्न कृषी क्षेत्रातूनच येणार आहे की नाही? हो सर. प्रश्नच नाही. पुढचा मुद्दा, भारतातील जमीन सुधारणा, म्हणजे लँड रिफॉर्म्स त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे. आता या हो ज्या सर. भू सुधारणा आहेत, ज्या जमीन सुधारणा आहेत, या जमीन सुधारणा आपण इतिहासापासून अभ्यासतो आहोत. कॉर्नवॉलिसच्या कालखंड, रयतवारी वगैरे वगैरे वगैरे. हे सॉर. हो सर. मात्र त्या इकॉनॉमिकल अँगलनी शेतासंदर्भात इथं पण अभ्यासायचं आहे. कळालं? हो सर. आता बघा हं. इथपर्यंत, इथून इथपर्यंतचे जे मुद्दे आहेत, हे सर्व ऍग्रिकल्चरल संदर्भात आहे. एस ऑर नो? हो सर. म्हणजे हा इकॉनॉमीचा भाग नाहीये डायरेक्ट, हा ऍग्रिकल्चरल इकॉनॉमीचा भाग आहे. कोणती इकॉनॉमी अभ्यासायची या ठिकाणी? अग्रिकल्चरल इकॉनॉमी. कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी अर्थव्यवस्था. कळालं? हो सर. आता बघा, इथून अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम, पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी. पहिल्यांदा आला शब्द. ओके. हो सर. गुंतवणूक प्रतिमाने म्हणजे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. आता बघा, हे जे तीन मुद्दे आहे, हे तीन मुद्दे इंटरनॅशनल इकॉनॉमीचे आहेत. कोणते मुद्दे आहेत? इंटरनॅशनल इकॉनॉमी. म्हणजे याला डोमेस्टिक इकॉनॉमी पण अभ्यासायची आहे आणि जोड द्यायची आहे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची, की जगात काय चालू आहे, जगात कसे धोरणं बनतायत. कळालं? हो सर. इथं तुमचा इकॉनॉमी डेव्हलपमेंट हा सिलेबस संपला आणि इथून पुढे सायन्स सुरू झाला. म्हणजे हा अभ्यासक्रम ज्या वेळेला तुम्ही बघितला, जसं पूर्वचं महत्व कसं अभ्यासायचं आहे, पूर्वचा अभ्यासक्रम कसा अभ्यासायचा आहे हे सांगितलं, तसंच मुख्यच्या पण अभ्यासक्रमामध्ये काय, कधी, कसं, कुठं अभ्यासायचं आहे, हे ज्या वेळेला आपण समजून घेतलं, त्यावेळेला तुम्हाला मी सांगण्याचा सोप्या भाषेत प्रयत्न केला, की पहिल्यांदा बेसिक कव्हर करा, नंतर त्या बेसिक्स वरून करंट अफेअर तुम्हाला लागणारच आहे. त्याच्याशिवाय या प्रश्नांची उत्तरं देता येणं शक्य नाही. कळालं? हो सर. तर हा तुमचा इकॉनॉमीचा अभ्यास असणार आहे. कुठं? राज्यसेवेच्या पूर्वला आणि मुख्यला. कळालं?